नमस्ते मित्रांनो, आपला FCIचा मेन्सचा पेपर रिझल्ट लागलेला आहे आणि मेन्सचा पेपर आपला 5 तारखेला आहे. तर आपल्याकडे फार वेळ कमी आहे, तर त्याच्यामुळं आपण बॉटनी आणि झुलॉजीचे लेक्चर जे आहेत त्यांची सिरीज सुरू केलेली आहे. आणि ॲग्रिकल्चरचे जसं टाईम भेटेल तसं, कारण मी थोडंसं आजारी असल्यामुळं प्रॉब्लेम झाला होता, तर आपल्याला जे क्वेश्चन येतात जिथून जास्तीत जास्त तेच आपल्याला टॉपिक बघायचे आहेत. तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ह्याच्याबद्दल आपण ऐकलं असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा FCIमध्ये अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर याच्यावर आपल्याला क्वेश्चन बऱ्यापैकी दिसले जातात की वेगवेगळ्या ज्या पेस्ट ज्या आहेत, टाईप्स जे आहेत की त्या कधी कधी आपल्या पेस्ट येतात, कधी त्या शेतकऱ्यांना कळल्या पाहिजेत ह्या पेस्ट कधी येतात, काय येतात. तर ह्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर आपण त्या आज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आपण पाहणार आहे. तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट एक लक्षात ठेवा, कधी कधी काय होतं, आपला जो शेतकरी असतो त्याला कळतच नाही की नेमकी कधी फवारणी केली पाहिजे, की आत्ता पेस्ट आलेली का नाही आलेली. कधी कधी काय होतं, आता समजा फॉर एक्झाम्पल हे शेत आहे, हे शेत आहे आणि याच्यामध्ये एक क्रॉप आहेत, परंतु याच्यावर इन्सेक्टने पण अटॅक केलेला आहे. हे क्रॉप आहेत, याच्यात इन्सेक्टने अटॅक केलेला आहे, परंतु शेतकऱ्याला हे माहीत नाही की आपल्या शेतावर जो अटॅक झालेला आहे तो किती प्रमाणात झालेला आहे, यावेळेस आपण फवारणी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे. ह्या गोष्टी शेतकऱ्यांना कळत नाही. कधी कधी अतिशय लवकर होतं, कधी कधी अतिशय लेट होतं. तर आपल्याला ह्या गोष्टी पाहायच्या आहेत की फवारणी कधी झाली पाहिजे शेतामध्ये. तर एक लक्षात ठेवा, कधी कधी काय होतं, हे जे आपलं क्रॉप आहे याच्यावर इन्सेक्टने अटॅक केला, तर कधी काय होतं, आपलं जर समजा थोडेसे अटॅक्ट असेल तरी पण शेतकरी फवारतो. म्हणजे काय, जर समजा इथं इन्सेक्टने अटॅक केला तर परंतु क्रॉप जे डॅमेज पोहोचतो ते समजा फॉर एक्झाम्पल 500 रुपयाचं आपलं नुकसान होतं, परंतु आपण जे औषध आणतो किंवा जे आपण फवारणी करण्यासाठी जे केमिकल आणतो ते केमिकल असतात आपले 1000 रुपयाचे. त्याच्यामुळं काय होतं, आपलं 500 रुपयाचं नुकसान झालेलं आहे, परंतु आपण जे फवारणी करतो, जे खर्च करतो ते आपला 1000 रुपयाच झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला हे कळलं पाहिजे की कोणत्या स्टेजला आपण फवारणी केली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला जे स्टेजेस असतात, वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस पाहिजेत. तर पहिली स्टेज आहे डॅमेज बाउंड्री. हिला थ्रेशोल्ड म्हणते त्याला, एक लक्षात ठेवा, दुसरं नाव आहे. त्याच्यानंतर लोअर लेवल ऑफ इंजुरी दॅट कॅन बी मेजर्ड. ही सगळ्यात लोएस्ट लेवल असते की जिथं डॅमेज झालेला असतो. आणि दिस लेवल ऑफ इंजुरी ऑकर्स बिफोर इकॉनॉमिक लॉस. ही गोष्ट काय होते, हे जे शेत आहे आपलं, याच्यामध्ये हे क्रॉप आहेत, ह्या क्रॉपमध्ये इन्सेक्टने डॅमेज केलेलं आहे, परंतु एवढं पण प्रमाणात डॅमेज नाही केलं की आपल्याला इकॉनॉमिक लॉस पोहोचल. याला म्हणते डॅमेज बाउंड्री, की आपल्या शेताला नुकसान झालेलं आहे थोडंफार प्रमाणात, इथं डॅमेज होणार, तुमचा इथं लॉस होणार, पण तुमचा इकॉनॉमिकल लॉस नाही होणार. हे लक्षात ठेवा. ही जी पहिली स्टेज आहे की ज्यावेळेस इन्सेक्ट अटॅक करतो त्याला म्हटलं जातं डॅमेज बाउंड्री. हे लक्षात ठेवा. ती लेवल आपली जी लेवलला म्हटलं जातं, ही इकॉनॉमिक लॉसच्या अगोदर, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक लॉस आपला होत नाही, ही लेवल म्हणजे डॅमेज बाउंड्री. आणि लोअर लेवल असते, ही जे अटॅक होतो हे लोअर लेवल, म्हणजे फर्स्ट स्टेज जी असते ती इंजुरीची, ती फर्स्ट स्टेज असते डॅमेज बाउंड्री. परंतु याच्यानंतर जी स्टेज असते ती अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. ही आपल्याला कळली पाहिजे केव्हा येते, काय येते. तर दिस इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे द पेस्ट डेन्सिटी ॲट विच कंट्रोल मेजर शुड बी अप्लाय. इथं आपल्याला जे काय केमिकल असेल ते आपल्याला अप्लाय करावंच लागेल, कारण इथं जर आपण अप्लाय जर नाही केलं तर आपली जी ही इंजुरी इकॉनॉमिकमध्ये आपल्याला लॉस केलं जाईल. त्याच्यामुळे ह्या लेवलला आपण केमिकल जे ते फवारलंच पाहिजे किंवा जे आपले काही उपाय असतील ते केलेच पाहिजे. तर द पेस्ट डेन्सिटी ॲट विच कंट्रोल मेजर शुड बी अप्लाय टू प्रिव्हेंट इन्क्रीजिंग पेस्ट पॉप्युलेशन फ्रॉम रिचिंग इकॉनॉमिक इंजुरी लेवल. इकॉनॉमिक इंजुरी लेवलला त्याचा डॅमेज पोहोचणार नाही याची काळजी ह्या लेवलमध्ये घेतली जाते. हे लक्षात ठेवा. इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलमध्ये काय असतं, असं पॉप्युलेशन असतं इन्सेक्टचं की जे पॉप्युलेशन आपल्याला इकॉनॉमिक लॉस पोहोचवणार आहे. हे लक्षात ठेवा. द डेन्सिटी ॲट विच कंट्रोल मेजर शुड बी अप्लाय. कंट्रोल मेजर इथं घ्यावाच लागणार आहे. जर कंट्रोल मेजर जर नाही घेतला तर आपला इकॉनॉमिक लॉस जास्तीत जास्त होणार आहे आणि ती पेस्ट इकॉनॉमिक इंजुरी लेवलला पोहोचणार आहे. हे लक्षात ठेवा. हिलाच ॲक्शन थ्रेशोल्ड लेवल पण म्हणलं. हे क्वेश्चन येतो बऱ्याच वेळेस की ॲक्शन थ्रेशोल्ड लेवल या कोणत्या स्टेजला म्हटलं जातं, तर ती स्टेज आहे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. हे लक्षात ठेवा. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला लॉसला
इकॉनॉमिक लॉस झाला नाही पाहिजे शेतकऱ्याला, त्याच्या अगोदर आपण मेजरमेंट घेतले पाहिजे. जे मेजर आपल्याला घ्यायचे ते इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल असे या स्टेजचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जी थर्ड स्टेज आहे, त्याच्यानंतर आपण जे वेगवेगळे क्रॉप पाहणार आहोत की ज्याच्यामुळं की लॉस आपल्याला जास्तीत जास्त होतो, ती स्टेज आपण जी पाहणार आहे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, याच्यामुळे ही स्टेजला कोणत्या लेवलला आपण फवारणी केली पाहिजे, ह्या गोष्टी आपण वेगवेगळ्या क्रॉपच्या वेगवेगळ्या स्टेजेस आपण पाहणार आहोत. तर राईसमध्ये आपण पहिलं जे पेस्ट पाहणार आहोत, जे ब्राऊन प्लांट हॉपर. ब्राऊन प्लांट हॉपर हा कधी आपण ज्यावेळेस शेतात आला तर आपण कधी फवारले पाहिजे, केमिकल कधी वापरले पाहिजे, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड. तर ज्यावेळेस आपले 5 ते 10 हॉफर्स आपले पर हिल्स, म्हणजे हे समजा क्रॉप आहे, हे झालं तुमचं हिल्स, जे वरचं जे ऑन्स वगैरे हे असतंय, हे जे असतंय त्याला हिल्स म्हणलं जातं. याच्यावर 5 ते 10 आपले ज्यावेळेस हॉपर दिसतील आपल्याला, त्यावेळेस आपण फवारणी घ्यायची, आपलं कंट्रोल मेजर यूज करायचं, हे लक्षात ठेवा. हे मग झालं राईसमधलं ब्राऊन प्लांट हॉपर. त्याच्यानंतर आपला गॉल मेज आहे. हे गॉल मेज कधी ओळखलं जातं, कधी फवारलं पाहिजे, गॉल मेज आल्यानंतर कधी ते आपल्या शेतकऱ्यांसाठी हार्मफुल आहे. तर एक गॉल 1 मीटर स्क्वेअर जेवढा भाग आहे आपल्या जमिनीचा, 1 मीटर स्क्वेअरमध्ये जर समजा तुम्हाला एखाद्या प्लांटला गॉल जर दिसलं, एक गॉल, तर समजून घ्यायचं का ह्या स्टेज आपल्याला इकॉनॉमिक पुढे चालून इकॉनॉमिक लॉस करणारे आपल्याला इथं फवारलं पाहिजे. तर ती आहे 1 गॉल पर मीटर स्क्वेअर, किंवा 5 ते 10 सिल्वर शूट. गॉल मेज पासून सिल्वर शूट होते, तर 5 ते 10 सिल्वर शूट आपल्याला 1 मीटरला दिसले तर आपण फवारणी किंवा इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड जे काय असेल तुमचं ते फवारलं पाहिजे. त्याच्यानंतर ग्रीन लीफ हॉपर, जे राईसमध्ये ग्रीन लीफ हॉपर आहे, ते ग्रीन लीफ हॉपर आपले केव्हा इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड फवारलं पाहिजे, ज्यावेळेस दोन इन्सेक्ट ज्यावेळेस आपले दोन इन्सेक्ट आपले पर हिल, म्हणजे हे हिल आपण दाखवलेलं आहे, पर हिल आपण ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस आपले जे राईसमध्ये जे त्याच्यावर आपण इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड फवारलं पाहिजे. आणि ग्रीन लीफ हॉपरमुळं प्रॉब्लेम काय आहे, ग्रीन लीफ हॉपर हे टुंगरू डिसीजचा एक फॅक्टर आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला टुंगरू डिसीज झालेला आहे, त्यावेळेस तिथं 2 इन्सेक्ट, एका हिलला जर 2 इन्सेक्ट ज्यावेळेस सापडतील तुम्हाला, त्यावेळेस लक्षात ठेवा की आपल्याला तिथं पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड फवारायचं आहे. आणि ज्यावेळेस आपली नॉर्मल कंडिशन असेल त्यावेळेस 20 ते 30 ज्यावेळेस इन्सेक्ट दिसतील आपल्याला पर हिलला, त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं की आपला ग्रीन लीफ हॉपर इथं जास्त प्रमाणात झालेला आहे, आपण केमिकल किंवा इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड फवारलं पाहिजे. त्याच्यानंतर गंदीबग. आता गंदीबगमध्ये 1 नीम पर हिलला, ज्यावेळेस आपण एका हिलमध्ये 1 नीम आपल्याला दिसेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं इथं इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा आपल्याला यूज करायचा आहे. हे वेगवेगळ्या स्टेज आहे. याचं कारण असं का पेपरला विचारलं जातं, हे वेगवेगळे स्टेज आहेत की जेणेकरून तुम्हाला जर विचारलं की गॉलमेज साठी आपण कधी इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड फवारायचं, तर तुम्हाला डायरेक्ट ऑप्शनमध्ये हे पण दिसेल. त्याच्यामुळे हे आपण घेतलेले प्रत्येक क्रॉपच्या ज्या स्टेजेस आहे वेगळ्या. ज्याच्यानंतर आहे राईस हिस्पा. जो राईस हिस्पा आहे, एक अडल्ट ज्यावेळेस आपल्याला पर हिलला दिसेल, म्हणजे जे हिल आहे आपलं, त्या हिलला आपल्याला पर हिलला जर एक अडल्ट जर दिसला तर आपण इन्सेक्टिसाइड, केमिकल जे काय आपलं कंट्रोल मेजर असेल ते आपल्याला घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लीफ फोल्डर जे आहे ते 10% आपले जे क्रॉपमधले, आपले जे जे शेत आहे आपलं, त्या शेतामधले 10% जे आपले जे क्रॉप आहेत त्याचे लीफ जर आपले फोल्डेड झालेले असेल तर समजायचा लीफ फोल्डर आपल्या तिथं आलं, आपण कंट्रोल मेजर घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आहे व्हाईट बॅक प्लांट हॉपर. 5 ते 10 हॉपर ज्यावेळेस आपल्याला पर हिल दिसतील त्यावेळेस समजायचं की आपण कंट्रोल मेजर घेतला पाहिजे. त्याच्यानंतर येल्लो स्टेम बोरर मध्ये 5 ते 10 डेड हर्ट लक्षात ठेवा. 5 ते 10% डेड हर्ट झाले किंवा व्हाईट इयर जर सापडले किंवा एक मास. आता एक मास म्हणजे काय, तर एक लक्षात ठेवा, हे ज्यावेळेस आपलं एक क्रॉप आहे ह्याच्यावरती असं एक मास म्हणजे असे एक सापडले मोठ्या प्रमाणात, एकच गुच्छ प्रमाणात, फुलांचा जसा गुच्छ असतो त्या प्रमाणात ज्यावेळेस सापडले त्याला म्हणतात एक मास. एक मास जर 1 मीटरमध्ये जर सापडला तर आपल्याला तिथं कंट्रोल मेजर घ्यायचं आहे. कशाला, येल्लो स्टेम बोररसाठी. त्याच्यानंतर कॉटन. आता कॉटनमध्ये काय आहे, कॉटनमध्ये बोलवर्म आहे, हे लक्षात ठेवा. अमेरिकन बोलवर्म हे
आल्यानंतर कधी आपण फवारलं पाहिजे, तर अमेरिकन बोलवर्ममध्ये 5 ते 10% बोल जे ते ज्यावेळेस इन्फेस्टेड होतील अमेरिकन बोलवर्ममध्ये, तर हे लक्षात ठेवा, त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आफिड जे असेल ते आफिडमध्ये ज्यावेळेस आपल्याला हनीड्यू म्हणजे आपला जो कॉटनचं जे क्रॉप आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिकट पदार्थ तयार होतो हनीड्यू सारखा, तो आपल्या पानावरती दिसतो, लिपवरती दिसतो, स्टेमवरती दिसतो. तर ते 50% ज्यावेळेस प्लांट्स असे ॲपिरन्सने दिसते ना आपल्याला, त्यावेळेस समजायचं की ॲफिडचा अटॅक झालेला आहे आणि आपल्याला इथं कंट्रोल मेजर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जसीड, हे सकिंग पेस्ट आहे, लक्षात ठेवा. जसीड असेल 1 to 2 nymph per leaf or yellowing and curling at margin leaves appear in 50% of the plant. 1 ते 2 nymph एका लीपवर जेव्हा आढळतील त्यावेळेस आपल्याला कंट्रोल मेजर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर येलोईंग अँड कर्लिंग, मार्जिन जे असतं लीफचं जे मार्जिन असतं, हे जे लीफ आहे समजा हे लीफ आहे, याचं जे मार्जिन आहे, हे जे साईडचा भाग आहे, हा जो साईडचा भाग आहे हे आपला येलो कलरचा होतो. त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस 50% शेताचा भाग आपला येलो कलरचे जे मार्जिन असेल आलेले असेल तर आपण तिथं कंट्रोल मेजर घेतला पाहिजे. त्याच्यानंतर पिंक बोलवर्म, लक्षात ठेवा याच्यावर क्वेश्चन येतो. पिंक बोलवर्म 5 ते 10% जे बोल आहेत आपले ज्यावेळेस इन्फेस्टेड होतील पिंक बोलवर्म आहे, त्यावेळेस समजायचं का इथं आपल्याला कंट्रोल मेजर घेतला पाहिजे. त्याच्यानंतर स्पॉटेड बोलवर्म 5 ते 10% बोल इन्फेस्टेड होतील, त्याच वेळेस जसं पिंक वर्म आहे तसं स्पॉटेड बोलवर्मला पण आहे. पिंक आणि स्पॉटेड बोलवर्म सेम आहे, 5 ते 10% बोल ज्यावेळेस इन्फेस्टेड होतील त्यावेळेस आपल्याला कंट्रोल मेजर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय, आता व्हाईट फ्लायमध्ये काय 8 ते 10% अडल्ट्स, ज्यावेळेस तुम्हाला अडल्ट्स 8 ते 10% ज्यावेळेस एका लीपवर सापडतील, लिप्स स्टिकीनेस ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ हनी ड्यूज ऑन 50% प्लांट. इथं पण लक्षात ठेवा, हनीसारखा एखादा पदार्थ आपला चिकट पदार्थ तयार होतो आणि तो आपल्या लीपवरती शूटवरती सापडतो. तर 50% ज्यावेळेस प्लांट असे इन्फेस्टेड होतील तेव्हा समजायचं आपल्या इथं व्हाईट फ्लाय आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला आहे शुगर केन. आता शुगर केनमध्ये पायरिला, आता पायरिलामध्ये काय 3 ते 5 निंब, हे जे 3 ते 5 निंब किंवा अडल्ट्स एका लीपवर जर आले असतील तर समजायचं पायरिला आपल्या शेतात आलेला आहे. त्याच्यानंतर स्केल इन्सेक्ट 20 ते 30% जे आपले केन्स जे असतील म्हणजे शुगर केन असेल, हे स्केलने इन्सेक्ट जो स्केल इन्सेक्ट याने इन्सिडेंट झालेला असेल त्यावेळेस समजायचं की इथं कंट्रोल मेजर घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शूट बोरर 15% इन्सिडन्स आपला ज्यावेळेस होईल शूट बोररचा, त्यावेळेस आपल्या शेतापैकी 15% ज्यावेळेस भाग जे आपला इन्फेस्टेड होईल त्यावेळेस समजायचं शूट बोरर आपला आलेला आहे. त्याच्यानंतर टॉप बोरर, आता टॉप बोररमध्ये काय 5% डॅमेज ऑफ टर्मिनल पोर्शन म्हणजे आपला जो शेंडा असतो, लक्षात ठेवा ते त्याला म्हणते टर्मिनल पोर्शन. ज्यावेळेस आपला वरचा जो शेंडा आहे ते 5% डॅमेज झालेला असेल त्यावेळेस समजायचं की टॉप बोरर आपल्याला आलेला आहे. 5% डॅमेज ऑफ द टर्मिनल पोर्शन, जे टर्मिनल आपल्या शेतापैकी 5% भागाचा जो वरचा शेंड्याचा जो भाग आहे, वरचा भाग जो आहे ते ज्याला डॅमेज पोहोचला जर असेल तर समजायचं आपल्या इथे टॉप बोरर आलेला आहे. त्याच्यानंतर स्वर्गम, हे लक्षात ठेवा, सिरियल आणि पल्सेसचे जेवढे तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण FCIला सिरियल आणि पल्सेसवर जास्त विचारण्याची शक्यता आहे. आणि स्वर्गम मेजमध्ये एक अडल्ट किंवा एक अडल्ट पर पॅनिकल जेव्हा असेल त्यावेळेस समजून घ्यायचं की स्वर्गम मेज आपला आलेला आहे. शूट फ्लाय 5% डेड हर्ट जेव्हा सापडतील शेतामध्ये त्यावेळेस शूट फ्लाय आलेला आहे. स्टेम बोरर 5% सेम आहे शूट फ्लाय आणि स्टेम बोरर, हे लक्षात ठेवायला सोपं आहे. त्याच्यानंतर आपल्या चिकपी, आता चिकपीमध्ये लक्षात ठेवा कटवर्म कधी आल्यानंतर कधी आपण फवारणी करणार आहे, तर कटवर्ममध्ये 5% जे प्लांट आहे ते मॉर्टॅलिटी म्हणजे इथं पूर्णपणे वाळून गेलेले असतील किंवा त्याचा पूर्णपणे हे झालेलं असेल की त्याच्यापासून पूर्ण मरून गेलेले असतील. ज्यावेळेस 5% प्लांट ज्यावेळेस मरून गेलेले असतील कटवर्म, त्यावेळेस समजायचं की कटवर्मचा अटॅक झालेला आहे. त्याच्यानंतर पॉड बोरर, आता हे लक्षात ठेवा पॉड बोरर येण्याची चान्सेस जास्त आहे. हेलिकोवर्पा आर्मिजारा ज्याला म्हणतो आपण घाट्या असं म्हणलं जातं, तर 3 eggs किंवा 2 स्मॉल लीव्ज ऑफ ए प्लांट्स, एक लक्षात ठेवा ज्यावेळेस 3-4 एग आपल्याला एका लीव्जवरती स्मॉल लीव्जवरती आपल्याला सापडतील एका प्लांटच्या 2 लीव्जवरती, तर आपण समजून घ्यायचं का तिथं पॉड बोररचा अटॅक झालेला आहे. त्याच्यानंतर पिजन पी, आपली जी तूर आहे त्याच्या तूर जी आहे तर ती लक्षात ठेवा. पॉड फ्लाय आणि आपलं पॉड बोरर, पॉड फ्लाय कधी आलेला समजायचा 5% ज्यावेळेस आपला पॉडवरती उभी पोझिशन म्हणजे आपल्याला अंडे दिसतील
त्यावेळेस समजायचं की पॉड फ्लाय आलेला आहे. आणि पॉड बोररमध्ये एक मास म्हणजे मी तसं तुम्हाला एक मास म्हणजे जे गुच्छ सांगितला ना तुम्हाला की असा फुलांचा जसा गुच्छ असतो तसा एकचा मास ज्यावेळेस एका प्लांटवर ज्यावेळेस असेल एक मार्क्स पर प्लांटवरती त्यावेळेस समजायचं की पॉड बोरर आलेला आहे. त्याच्यानंतर सोयाबीनमध्ये गर्डल बीटल हे लक्षात ठेवा. 5% आपला इन्सिडेंट ज्यावेळेस होईल त्यावेळेस सोयाबीन मध्ये गर्डल बीटलचा आपला अटॅक झालेला आहे. त्याच्यानंतर आपला ग्राउंडनटमध्ये ॲफिड केव्हा आल्यानंतर आपण फवारलं पाहिजे तर 5 ते 10% ॲफिड आपले टर्मिनल ॲट सीडलिंग स्टेजला ज्यावेळेस सीडलिंग स्टेज असेल आपली त्यावेळेस 5 ते 10% ॲफिड आपल्या टर्मिनल म्हणजे जे वरचा जो भाग आहे आपला सगळ्यात वरचा त्या सगळ्यात वरच्या भागावर 5 ते 10% ॲफिड ज्यावेळेस आपल्या असतील त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्या शेतामध्ये ॲफिडचा अटॅक झालेला आहे आणि आपल्याला कंट्रोल मेजर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थ्रिप्समध्ये 5 थ्रिप्स पर टर्मिनल ॲट द सीडलिंग स्टेजला ज्यावेळेस 5 थ्रिप्स असतील आपले टर्मिनल पोर्शनला त्यावेळेस थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मस्टार्डमध्ये मस्टार्ड ॲफिड जे 50 ते 60 ॲफिड ज्यावेळेस असतील टर्मिनल पोर्शनला ज्यावेळेस 50 ते 60 ॲफिड असतील त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्या इथं मस्टर्डवरती ॲफिडचा अटॅक झालेला आहे. त्याच्यानंतर आपण तिसरी जी इकॉनॉमिक इंजुरी लेवल पाहणार आहे की आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल पाहिली का जेणेकरून तिथं आपल्याला प्रत्येक क्रॉपच्या आपण जे पाहिलेत वेगवेगळ्या पेस्ट का जिथं आपण कंट्रोल मेजर घेतला पाहिजे की कंट्रोल मेजर केव्हा घेतला पाहिजे कारण शेतकऱ्याला हेच कळत नाही का आपण कंट्रोल मेजर घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. तर आपण वेगवेगळ्या पेस्ट पाहिल्या त्याच्यानंतर आपण त्याचे हे पाहिले की केव्हा आपण कंट्रोल मेजर घेतले पाहिजे. तर आता त्याच्यानंतर आपली स्टेज जी आहे इकॉनॉमिक इंजुरी लेवल ही अतिशय इम्पॉर्टंट स्टेज आहे. ती याच्यासाठी ज्यावेळेस आपण काय होतं डॅमेज बाउंड्रीवरती आपण कंट्रोल मेजर घेतला नाही तरी पण चालतं कारण इकॉनॉमिक लॉस आपल्याला होत नाही परंतु आपल्याला इंजुरी होणार आहे प्लांटला. परंतु आपण डॅमेज बाउंड्रीला ज्यावेळेस घेत नाही त्यावेळेस आपण काय करतो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्याला इकॉनॉमिक लॉस ज्यावेळेस तिथं मल्टिप्लिकेशन होणार आहे भविष्यात मल्टिप्लिकेशन झालं ग्रोथ फास्ट झाली त्याच्यानंतरची जी स्टेज आहे इकॉनॉमिक इंजुरी लेवल या स्टेजमध्ये आपल्याला लॉस झालेला असतो हे लक्षात ठेवा. इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलला आपण इकॉनॉमिक लॉस टाळण्यासाठी आपण फवारणी किंवा आपण कंट्रोल मेजर करत असतो परंतु इकॉनॉमिक इंजुरी लेवलला आपल्याला लॉस झालेला असतो. परंतु शेतकऱ्याला प्रॉब्लेम असा असतो प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला जरी शेतात प्रॉब्लेम जरी झालेला असेल परंतु जे काही शेतात माल राहिलेला आहे तो आपला जास्तीत जास्त राहिला पाहिजे आणि आपण त्याच्यापासून थोडंफार उत्पन्न भेटल. त्याच्यानंतर आपला शेतकरी इकॉनॉमिक इंजुरी लेवलला पण फवारणी करतो. तर एक लक्षात ठेवा इकॉनॉमिक इंजुरी लेवल म्हणजे काय द लोएस्ट पेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी दॅट विल बी कॉज इकॉनॉमिक डॅमेज. ह्या स्टेजला आपल्याला इकॉनॉमिक डॅमेज झालेला असतो. ह्या स्टेजला आपण जरी फवारणी केली तरी पण लक्षात ठेवा आपल्याला लॉस झालेला असतो. यालाच डॅमेज थ्रेशोल्ड लेवल पण म्हटलं जातं. ही अतिशय भयानक आणि अतिशय इकॉनॉमिक लॉस करणारी स्टेज आहे ही लक्षात ठेवा. तुम्हाला 2 स्टेज अतिशय महत्त्वाचे पहिली स्टेज म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल दुसरी स्टेज म्हणजे इकॉनॉमिक इंजुरी लेवल हे 2 स्टेजपैकी एखाद्यावरती तरी क्वेश्चन असतो म्हणजे असतो. त्याच्यानंतर जनरल इक्विलिब्रियम पोझिशन. आता एक लक्षात ठेवा आपल्या शेतामध्ये इन्सेक्ट येणार आहेत आपले इन्सेक्ट आल्यानंतर डॅमेज पण करणार आहे परंतु आपण पूर्णपणे नाहीसे करू शकत नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही किती जरी फवारणी केली तर पूर्णपणे आपण पेस्ट कंट्रोल करू शकत नाही त्याच्यामुळे थोडेफार आपले राहणारच आहे. त्यामुळे इथं जी स्टेज आहे जी जनरल इक्विलिब्रियम GEP ज्याला म्हणतो आपण ते ॲव्हरेज पॉप्युलेशन असतं ऑफ ॲन इन्सेक्ट पॉप्युलेशन ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाईम अनअफेक्टेड बाय टेम्पररी इंटरव्हेन्शन ऑफ पेस्ट कंट्रोल. तुम्ही किती जरी पेस्ट कंट्रोल जरी केला तरी पण तुम्हाला ॲव्हरेज पॉप्युलेशन म्हणजे थोडंफार प्रमाणात तरी तुम्हाला तिथं पॉप्युलेशन दिसणार आहे इन्सेक्टचं की जे आपण फवारणी केल्यानंतर पण तिथं राहतं त्याला म्हणतात जनरल इक्विलिब्रियम पोझिशन हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यामध्ये पेस्टच्या कॅटेगरीज पाडतात GEPच्या कॅटेगरीज पाडतात की पेस्ट त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे त्याला म्हटलं जातं की पेस्ट. तर की पेस्ट म्हणजे काय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मोस्ट डेंजरस ही पेस्ट असते मोस्ट सेवर आणि डॅमेजिंग पेस्ट हे लक्षात ठेवा. डॅमेजिंग सगळ्यात जास्त डॅमेज होतं आणि सगळ्यात जास्त धोकादायक पेस्ट जी शेतकऱ्याला जी असते ती की पेस्ट असते. याचं पॉप्युलेशन जे असते इन्सेक्टचं GEP
जनरल इक्विलिब्रियम पोझिशन जे असते त्याच्या थोडंसं वरती असतं आणि डॅमेज बाउंड्रीच्या वरती आणि EILच्या जवळपास EIL लेवलला असतं. त्याच्यामुळे काय होतं, इथं इकॉनॉमिक लॉस जास्तीत जास्त होतो. त्याच्यामुळे ही स्टेज ही फेज जी आहे ती सगळ्यात धोकादायक असते. त्याचे एक्झाम्पल एक्झाम्पल लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्हाला विचारले जातील एक्झाम्पल की पेस्टचे एक्झाम्पल खालीलपैकी कोणती की पेस्ट आहे. तर एक्झाम्पल फेमस आहेत त्याचे, कॉटन बोलवर्म असेल, ज्यावेळेस आपण कॉटन बोलवर्मवरती BT कॉटन हा ऑप्शन उपाय काढलेला आहे. त्याच्यानंतर डायमंड मॉथ बोरर असेल, हे लक्षात ठेवा, हे पेपरला विचारलेलं आहे. DBM डायमंड मॉथ बोरर असेल. त्याच्यानंतर ग्राम पॉड बोरर असेल, हे तुम्हाला पेपरला विचारलेलं आहे. की पेस्ट म्हणजे काय, तर की पेस्ट म्हणजे काय, सगळ्यात सेवर आणि डॅमेजिंग पेस्ट ज्या असतात की जे शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. याच्यावर जरी कंट्रोल मेजर घेतला तरी पण हे तुम्हाला डॅमेज करणार आहे आणि इकॉनॉमिक लॉस पोहोचणार आहे. तर त्याच्यासाठी त्याचे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे कॉटन बोलवर्म, डायमंड मॉथ बोरर, त्याच्यानंतर ग्राम पॉड बोरर. याची जी GEP लेवल जी GEP असते की जे पॉप्युलेशन असते इन्सेक्टचं ते डॅमेजिंग बाउंड्रीच्या वरती आणि EILच्या लेवलने असतं, EILच्या अबाव असतं. त्याच्यामुळे इथे इकॉनॉमिक लॉस होतो. त्याच्यानंतर मेजर पेस्ट, की पेस्ट म्हणून आपण पाहिलं. त्याच्यानंतर जे आहे ती मेजर पेस्ट आहे. याच्यामध्ये जनरल इक्विलिब्रियम पोझिशन जे असते EILच्या म्हणजे इकॉनॉमिक लेवलच्या इंजुरी लेवलच्या एकदम क्लोज असते, डॅमेजिंग बाउंड्रीच्या एकदम क्लोज असते. म्हणजे याच्यामध्ये लॉस होतो पण एवढ्या प्रमाणात नाही होतं. जे की पेस्ट करतात आपल्याला लॉस तेवढ्या प्रमाणात ह्या पेस्टमध्ये लॉस नाही होत. त्याचं एक्झाम्पल आहे सकिंग पेस्ट. त्याच्या सकिंग पेस्ट ऑफ कॉटन, जे व्हाईट फ्लायस, त्याच्यानंतर आपले जे सीड्स असतील की ज्याच्यामध्ये हनी ड्यू सारखा एक पदार्थ, चिकट पदार्थ असतो जो पानावरती किंवा आपल्या खोडावरती आपल्याला दिसतो की जेणेकरून पानं आपले चिकट होतात, खोडं आपल्याला चिकट दिसतं. तर ते सकिंग पेस्ट ऑफ कॉटन अँड राईस आहे. त्याच्या ते मेजर पेस्टमध्ये येते. त्याच्यानंतर मायनर पेस्ट आहे जी आपली GEP जनरल इक्विलिब्रियम पोझिशन लाईज बिलोज EIL डॅमेजिंग बाउंड्री. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्या मायनर पेस्ट म्हणतो आपण त्यावेळेस आपले इकॉनॉमिक इंजुरी जी लेवल आहे किंवा डॅमेज बाउंड्री याच्यापेक्षा जे आपलं पॉप्युलेशन असतं इन्सेक्टचं हे त्याच्यापेक्षा खाली असतं. त्याच्यामुळे इथं आपल्याला जास्त करून इकॉनॉमिक लॉस होत नाही. बट ज्यावेळेस आपले फेवरेबल कंडिशन होते त्या इन्सेक्टला त्यावेळेस आपल्याला थोड्या दिवसासाठी आपल्याला इकॉनॉमिक लॉस होत असतो. बट अंडर फेवरेबल कंडिशन द पॉप्युलेशन मे क्रॉस EIL अँड DB डॅमेजिंग बाउंड्री फॉर ए शॉर्ट इंटरवल. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन बनल त्यावेळेस जे पॉप्युलेशन आहे ते इकॉनॉमिक इंजुरी लेवल किंवा डॅमेज बाउंड्रीच्या वरती आपलं शॉर्ट इंटरवलसाठी गेलेलं असतं. सिंगल ॲप्लिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड इज इनफ टू प्रिव्हेंट डॅमेज. ज्यावेळेस आपल्याला मायनर पेस्ट येते त्यावेळेस सिंगल ॲप्लिकेशन जरी घेतलं आपण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचं तरी पण ही पेस्ट आपल्याला कंट्रोल होते. त्याचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स अँड शुगरकेन मिलीबग. आपले जे थ्रिप्स असतील, शुगरकेन मिलीबग असतील, हे एका पेस्ट कंट्रोलमध्ये आपण कंट्रोल करू शकतो. हे मायनर पेस्टमध्ये येतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपलं आहे रेग्युलर पेस्ट. आता रेग्युलर पेस्टमध्ये एक लक्षात ठेवा, अफेक्ट स्पेसिफिक सीझन क्रॉप्स लाईक सिरियल पल्सेस फ्रूट. एक लक्षात ठेवा, ही जी पेस्ट आहे ही सीझन वाईज येते आणि सीझन वाईज येऊन परत निघून जाते. म्हणजे त्याचं एक्झाम्पल आहे राईस स्टेम बोरर. ज्यावेळेस आपण राईस घेतो खरीपमध्ये त्यावेळेस ही राईस बरोबर आपली पेस्ट येते परंतु त्या सीझन पुरतेच ती मर्यादित राहते. त्याच्यानंतर ती पेस्ट गायब होऊन जाते, हे लक्षात ठेवा. त्याला म्हणतात रेग्युलर पेस्ट. त्याच्यानंतर स्पोरॅडिक पेस्ट. स्पोरॅडिक पेस्टमध्ये पॉप्युलेशन ऑफ दिस पेस्ट इज युजली निग्लिजिबल. म्हणजे याचं जे पॉप्युलेशन असतं ते अतिशय कमी प्रमाणात असतं. बट इन सर्टन इयर अंडर फेवरेबल एन्व्हायरमेंट कंडिशन ॲपियर इपिडेमिक. आता पाठीमागं आपला नागतोडा जे आपल्या ग्रास ऑफरचा अटॅक झाला होता ती म्हणजे स्पोरॅडिक पेस्ट. म्हणजे काय होतं, याचं पेस्ट पॉप्युलेशन जे इन्सेक्ट पॉप्युलेशन जे असतं ते अतिशय निग्लिजिबल असतं. परंतु ज्यावेळेस यांना फेवरेबल कंडिशन भेटते इयरमधून 1 ते 2 वेळेस त्यावेळेस इतके भयानक होतात की आपल्याला अटॅक एवढा भयानक असतो की आपल्याला भयानक इकॉनॉमिक लॉस करून जातात. त्याचं एक्झाम्पल आहे व्हाईट ग्रब. जी आपली हुमणी आहे ती लक्षात ठेवा. व्हाईट ग्रब, हेअरी कॅटरपिलर कटवर्म, त्याच्यानंतर ग्रास हॉपर. हे तुम्ही पाठीमागं वाचला असेल पेपरला की विदर्भ मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी ग्रास हॉपरचा अटॅक झाला होता. राजस्थान झालं, त्याच्यानंतर MP गुजरातमध्ये सगळ्यात जास्त अटॅक ग्रास हॉपरचा झाला होता. ग्रास हॉपरने अटॅक केल्यामुळे इकॉनॉमिक आपल्याला भरपूर लॉस झालेला होता. तर त्याला म्हणते स्पोरॅडिक पेस्ट की ज्यांचं पॉप्युलेशन अतिशय निग्लिजिबल असतं पण ज्यावेळेस इयरमध्ये त्यांना जर फेवरेबल कंडिशन भेटली तर ते आपल्याला भयानक लॉस इकॉनॉमिक लॉस पोहोचवतात.
त्याच्यानंतर हे पोटेन्शियल पेस्ट. आता पोटेन्शियल पेस्ट म्हणजे काय, दीज इन्सेक्ट आर नॉट कॉझिंग एनी इकॉनॉमिक डॅमेज, म्हणजे ही पेस्ट आपल्याला कोणताही इकॉनॉमिक डॅमेज पोहोचवत नाही शेतकऱ्यांना, हे लक्षात ठेवा. त्याचं जे पॉप्युलेशन असतं इन्सेक्टचं ते जनरल इक्विलिब्रियम पोझिशनच्या खाली असतं आणि डॅमेजिंग बाउंड्री जी त्यांच्या खाली असतं, हे लक्षात ठेवा. जनरल इक्विलिब्रियम जे आपलं ॲव्हरेज पॉप्युलेशन असतं इन्सेक्टचं ते डॅमेज बाउंड्री ह्या स्टेजच्या पण खाली असतं आणि ते इकॉनॉमिक इंजुरी लेवलला कधीही क्रॉस करत नाही. जरी त्याला फेवरेबल कंडिशन भेटली तरी पण ते इकॉनॉमिक इंजुरी लेवलला क्रॉस करत नाही, ते डॅमेजिंग बाउंड्रीच्या खालीच असतं पॉप्युलेशन, हे लक्षात ठेवा. त्याचं जे एक्झाम्पल आहे स्पोडोप्टेरा लिथुरा ऑन कॉटन, जे कॉटनवरती स्पोडोप्टेरा लिथुरा येतो त्याचं एक्झाम्पल ते आहे. त्याच्यानंतर सोयाबीन याच्यावरती पण स्पोडोप्टेरा लिथुरा येतो, हे लक्षात ठेवा. हे आपले एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने आपल्या पेस्ट आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्याला क्वेश्चन कुठून येतात हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो, याच्यामध्ये क्वेश्चन कुठून कुठून येतात. आता एक लक्षात ठेवा, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट याच्यावरती क्वेश्चन जो येतो तो आपल्याला डॅमेज बाउंड्रीवरती येतो की डॅमेज बाउंड्री ही जी स्टेज आहे ही काय आहे. तर आपली सगळ्यात लोअर जी लेवल आहे ज्याच्यामध्ये इन्सेक्ट आपल्याला डॅमेज करतो पण इकॉनॉमिक लॉस होत नाही, याला म्हणते डॅमेज बाउंड्री. आपल्याला डॅमेज करतो तो क्रॉपला परंतु आपल्याला इकॉनॉमिक लॉस पोहोचत नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेव्हल याच्यावरती क्वेश्चन येतो ETL म्हणून. तर ETL मध्ये काय असतं, इथं आपल्याला कंट्रोल मेजर घेणं गरजेचं असतं. इथं आपल्याला इकॉनॉमिक लॉस होऊ नये म्हणून आपण कंट्रोल मेजर घेत असतो, त्याच्यासाठी ही स्टेज आहे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, या स्टेजला ॲक्शन थ्रेशोल्ड लेवल हे क्वेश्चन आलेलं आहे, ॲक्शन थ्रेशोल्ड लेवल पण म्हणतात. त्याच्यानंतर कंट्रोल मेजर कोणत्या स्टेजमध्ये घेतला जातो की ज्याच्यापासून इकॉनॉमिक लॉस होत नाही आपल्याला, तर इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन येईल ते आपल्याला हे जे वेगवेगळे जे क्रॉप आहेत तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्रॉप नंतर कोणत्या कोणत्या पेस्टमध्ये आपण कंट्रोल मेजर कोणत्या पद्धतीने घेतला पाहिजे किंवा कोणत्या स्टेजला घेतला पाहिजे, तर त्या स्टेज आपण पाहिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सिरियल आणि पल्सेस जे काय असतील तुमचे, राईस असेल, त्याच्यानंतर व्हीट असेल, त्याच्यानंतर आपला सोयाबीन असेल, ह्या ज्या आहेत ह्या व्यवस्थित पाहून घ्या की आपल्याला जर समजा फॉर एक्झाम्पल आपलं जर ग्रीन लीफ हॉपर असेल तर 2 इन्सेक्ट एका हिलला, हिल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं इथं एका हिलवरती जर 2 इन्सेक्ट असेल तर आपल्याला तिथं टुंगरू डिसीज हे आपला ग्रीन लीफ हॉपरमुळे प्रसार होतो. आणि टुंगरू डिसीज ज्या एरियामध्ये असेल आपला त्यामध्ये जर 2 इन्सेक्ट जरी पर हिलला जरी सापडले तरी पण आपल्याला कंट्रोल मेजर घेणं आहे. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस नॉर्मल स्टेज असेल त्या नॉर्मल स्टेजला 20 ते 30 जर इन्सेक्ट आपले पर हिलला जर सापडले तर आपण ग्रीन लीफ हॉपरसाठी कंट्रोल. असे जे सिरियल आणि पल्सेसचे जेवढे दिलेत मी त्याच्यातून व्यवस्थित पाहून घ्या, कारण हे तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाईल ग्रीन लीफ हॉपर किती इन्सेक्ट असल्यानंतर आपण कंट्रोल मेजर केला पाहिजे. तर वेगवेगळे क्रॉप आहेत त्यांचे वेगवेगळे पेस्ट आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या. याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिक इंजुरी लेवल, इकॉनॉमिक इंजुरी लेवल काय हे तुम्हाला विचारलं जाईल की जिथं सगळ्यात लोएस्ट पेस्ट पॉप्युलेशन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डॅमेज होतो किंवा इकॉनॉमिक लॉस होतो, याला म्हणतात इकॉनॉमिक इंजुरी लेवल. याला दुसरं नाव आहे डॅमेज थ्रेशोल्ड लेवल, हे लक्षात ठेवा, इथं लिहिलेलं आहे डॅमेज थ्रेशोल्ड लेवल. त्याच्यानंतर जनरल इक्विलिब्रियम पोझिशन GEP, याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो की GEP काय. तर हे ॲव्हरेज पॉप्युलेशन तुम्ही किती कंट्रोल मेजर घेतला परंतु हे जेवढं पॉप्युलेशन इन्सेक्ट राहायला पाहिजे तेवढं ते त्या प्रमाणात तिथं राहतं. तुम्ही किती मारायचा प्रयत्न केला तरी ते शक्यतो पूर्ण 100% कंट्रोल होत नाही. याला म्हणतात GEP म्हणजे जनरल इक्विलिब्रियम पोझिशन EIL. त्याच्यानंतर पेस्ट कॅटेगरीज हे महत्त्वाचे, याच्यामध्ये की पेस्ट महत्त्वाची आहे सगळ्यात की जे शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त अटॅक किंवा जास्तीत जास्त जे डॅमेज होतं ते की पेस्ट, ज्या की पेस्ट असते ते सगळ्यात जास्त इकॉनॉमिक डॅमेज करते. त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाचे की पेस्टचे एक्झाम्पल कॉटन बोलवर्म असेल, डायमंड मॉथ बोरर असेल, ग्राम पॉड बोरर असेल. त्याच्यानंतर मेजर पेस्ट की जे GEP जे जनरल इक्विलिब्रियम पोझिशन क्लोज टू EILच्या इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या किंवा डॅमेजिंग बाउंड्रीच्या एकदम क्लोज असतो की ज्याच्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक लॉस थोड्या प्रमाणात होतो की पेस्ट एवढा नाही होत परंतु थोड्याफार प्रमाणात होतो. त्याचे एक्झाम्पल आहे सकिंग पेस्ट ऑफ कॉटन अँड राईस.
त्याच्यानंतर मायनर पेस्ट. आता मायनर पेस्टमध्ये काय होतं, EIL GEP जे होते EIL आणि डॅमेज बाउंड्रीच्या खाली असतो. त्याच्या ज्यावेळेस आपल्याला फेवरेबल कंडिशन तयार होते त्यावेळेस हे आपल्याला शॉर्ट पिरियडसाठी आपल्याला हे पेस्ट इकॉनॉमिक लॉस करते. त्याचं एक्झाम्पल आहे की थ्रिप्स आणि शुगरकेन मिलीबग, का जी आपल्या एका कंट्रोल मेजरवरती पण हे कंट्रोल होऊ शकते, एका फवारणीमध्ये पण आपले कंट्रोल होऊ शकते. याला म्हणतात मायनर पेस्ट. याच्या नावामध्येच आहे. एक लक्षात ठेवा, नावामध्ये जवळपास 50% आपले ॲन्सर लपलेलं असतं. ते म्हणजे की पेस्ट झालं, मेजर पेस्ट झालं, मायनर पेस्ट. त्याच्यानंतर आपले रेग्युलर पेस्ट. आता रेग्युलर पेस्टमध्ये अफेक्ट स्पेसिफिक सीजनल, ज्यावेळेस सीझन वाईज ज्यावेळेस आपल्याला पेस्ट येतात त्याला म्हटलं जातं रेग्युलर पेस्ट. आणि स्पोरॅडिक पेस्ट म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपले पाठीमागं नाकतोडा ज्यावेळेस आलता तिला एक्झाम्पल लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला स्पोरॅडिक पेस्टमध्ये किंवा रेग्युलर पेस्टमध्ये, मायनर पेस्टमध्ये, की पेस्टमध्ये आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. स्पोरॅडिक म्हणजे काय, ज्यावेळेस असं पॉप्युलेशन असतं की हे एकदम निग्लिजिबल असतं, परंतु यांना ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस तयार होती त्यावेळेस हे आपल्याला भयानक प्रमाणात आपल्याला इकॉनॉमिक लॉस पोहोचवतात. त्याचं एक्झाम्पल व्हाईट ग्रब, हेअर कॅटरपिलर, कटवर्म आणि ग्रास हॉपर. आणि पोटेन्शियल पेस्ट म्हणजे आपण इथं एकदम म्हणजे की आपल्याला इकॉनॉमिक डॅमेज काय होत नाही. दुसरी गोष्ट, यांचं जे GEP जे असतो जनरल इक्विलिब्रियम पोझिशन, हे डॅमेजिंग बाउंड्रीच्या पण खाली असतं. आणि EIL म्हणजे इकॉनॉमिक इंजुरी लेवल, ही फेवरेबल कंडिशन जरी झाली तरी पण आपल्याला इकॉनॉमिक लॉस होत नाही. तर याचं एक्झाम्पल आहे स्पोडोप्टेरा लुथरा ऑन कॉटन और सोयाबीन. हे पेस्टचे एक्झाम्पल आहे. एक लक्षात ठेवा, क्वेश्चन येताना ETL, EIL, डॅमेजिंग बाउंड्री, त्याच्यानंतर की पेस्ट ह्याचे एक्झाम्पल, त्याच्यानंतर स्पोरॅडिक, त्याच्यानंतर आपले मेजर मायनर पेस्ट, मेजर आणि मायनर पेस्ट, त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर, आणि लास्टला आहे पोटेन्शियल. एक लक्षात ठेवा, तुम्हाला ETL, EIL याच्यात थोडं कन्फ्युजन होतं. आणि त्याच्यानंतर आपलं कन्फ्युजन जे होतं ते की पेस्ट, स्पोरॅडिक पेस्ट, त्याच्यानंतर आपलं रेग्युलर आणि पोटेन्शियल पेस्ट याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. एक लक्षात ठेवा, याचे एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली विचारले जातात पेपरला की याच्यापैकी खालीलपैकी कोणती रेग्युलर पेस्ट आहे, खालीलपैकी कोणती स्पोरॅडिक पेस्ट आहे, खालीलपैकी कोणती की पेस्ट आहे, किंवा खालीलपैकी कोणती पोटेन्शियल पेस्ट आहे. हे आपल्याला एक्झाम्पल डायरेक्ट विचारले जातात, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एक्झाम्पल आपल्याला महत्त्वाचे. आणि तुम्हाला जे क्रॉपचे जे मध्ये मध्ये मी क्रॉप टाकले, त्याचे जे वेगवेगळ्या पेस्ट टाकले, त्याच्यातले पण सिरियल आणि पल्सेस जेवढे तुम्हाला याच्यात सापडतील तेवढे व्यवस्थित पाहून घ्या, कारण तुम्हाला सिरियल आणि पल्सेसवरती विचारलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ही होते आपले इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा पहिला पार्ट. तर एक लक्षात ठेवा, 5 तारखेला पेपर आहे. आपल्या हातात उद्याचाच दिवस आहे, आजचा आणि उद्याचा दिवस. तर त्याच्यामुळं आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला मला बरेच जण म्हणतात की सर 2 दिवसात काय करू. 2 दिवसात काही होत नाही, कारण चार वर्षाचा सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामुळे 4 वर्षाचा सिलेबस 2 दिवसात कंप्लीट होणं शक्य नाही. परंतु तुम्हाला जर समजा रिव्हिजन करायचे असेल तर आपल्याला पाठीमागचे क्वेश्चन्स किंवा जे आपले टेस्ट असतील ते जास्तीत जास्त सोडवा, का जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला कमी वेळेत जास्त अभ्यास होईल. दुसरी गोष्ट काय, प्रत्येकजण म्हणतो सर मला GS आपले GK वगैरे हे कसं करू, इतिहास असेल, भूगोल असेल. तर एक लक्षात ठेवा, आपल्याकडे काय एवढं वेळ नाही, आपण काही UPSC MPSCची पण तयारी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हिस्ट्री आणि जिओग्राफी हे नवीन सब्जेक्ट आहे. तर आपल्याला जे SSCचे जे पेपर असतील पाठीमागे जे झालेले असतील ते पाठीमागे झालेले पेपर पुन्हा एकदा पाहून घ्या. ते पुन्हा पाहिल्यानंतर त्याच्यातले आहे तसे क्वेश्चन आपले मॅनेजरला रिपीट झालेले आहेत. तर त्याच्यामुळे ते क्वेश्चन तुम्हाला एकदा फायदा होईल बघितल्यानंतर. 4 ते 5 वर्षाचे जे पेपर आहेत पाठीमागचे ते एकदा बघून घ्या SSCचे, की हिस्ट्री आणि जिओग्राफीसाठी. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल की आपण ॲग्रिकल्चरमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करू, की आपण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे, परंतु हे लक्षात ठेवा FCIला स्कोअर होत नाही म्हणावं तसं. ज्यावेळेस मी मागच्या वेळेस पेपर दिला 2019ला, त्यावेळेस मेन्सला पाहिजे तेवढा जरी अभ्यास जरी असेल त्यावेळेस आपल्याला स्कोअर होत नाही. तर आपण लक्षात ठेवा, जो फर्स्ट पेपर आहे आपला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, ह्याच्यावरती आपण 1 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्तीत जास्त स्कोअर घ्यायचा आहे.
आणि त्याच्यानंतर आपण ॲग्रिकल्चर, बॉटनी आणि झू याच्यामध्ये स्कोर घ्यायचा, हे लक्षात ठेवा. कारण आपण कधी हिस्ट्री, जिओग्राफी केलेलं नाही आहे, ते आपल्याला एक ऑप्शनल म्हणूनच बघावं लागणार आहे. जे आपला मेन पॉईंट आहे, मेन फोकस जो आपला राहिला पाहिजे ते क्वांट रिझनिंग इंग्लिशला असला पाहिजे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर, बॉटनी आणि झू. बॉटनी आणि झूचे आपले लेक्चर सुरू आहेत, त्याचे PDF पण पडलेले आहेत, ते व्यवस्थित पाहून घ्या. आणि दुसरी गोष्ट, अकाउंटचे पण लेक्चर सुरू आहेत, तर ते पण व्यवस्थित पाहून घ्या. तर व्यवस्थित तयारी करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.